श्री शिवाय नमस्तुभ्यम. जय महादेव. गणेश नगर 2, निलगिरी, सुरत. एक महादेवनी पिंड आहे आणि एक चमत्कारिक सारखी वस्तू होती म्हणून म्हणते चला तुम्हापर्यंत पोहोचाड देऊ. चमत्कार तर नाही म्हणू शकतस, कारण सृष्टीना जो निर्माता आहे तो महादेव आणि सृष्टी एक चमत्कार आहे. आणि तसा मधला एक भाग जो असे, जसं मी तुमले सांगतो की शिवपुराणमा जसा लोके भेटणार, जसा लोकेशना अनुभव होतात आणि ज्याप्रमाणे लोकेशने शिवभक्तीना प्रमाण देणार, शिवभक्तीमुळे लोकेशने काय काय चमत्कारिक अनुभव होणार. लोकेशने बेलपत्र लिसन, लोकेशना करता जो सर्वात मोठा मंत्र भेटणार श्री शिवाय नमस्तुभ्यम, या मंत्रामुळे कितला लोकेशने काय काय फायदा होईना, काय काय बिचारा माय माऊलीसला टेन्शन दूर होईना, काय काय सुखना अनुभव होईना. कारण आहे साहेब, तुम्हाला मनासारखा येत जात राहतील, कारण आपला अंत आहे आणि हाव जो आहे तो अनंत आहे. म्हणून म्हणतात चला छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आमण्यापर्यंत येणार त्या तुम्हापर्यंत पोहोचाडण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट, महादेव हाव आज पाहिजे नाहीये, हाव हजारो वर्षच पाहिजे. पण पंडित प्रदीपजी मिश्रा यसना द्वारा एक आदेश होईना, एक माहित नाही की त्याचे काय संकल्प भेटणार महादेव कडून, आणि एकच शब्दावर लाखोसनी जनसंख्या एकच ठिकाणी जमा होईजास असा पंडित प्रदीपजी मिश्रा यसले महादेव हमेशा सुखी ठेव असं एक प्रार्थना करतास. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला मनासारखा ज्या शेत ना आज शेत कालदी नाही शेत, पण महादेव हा अनंत आहे आणि यांनी भक्ती करणारा लगभग दुखी नाही रास. पण जेन त्यांना विचारत बहुतेक दाव माणूस म्हणस ना की जाऊ द्या हो, देवदेव करीसन बी काय भेटावे, हा सत्याना मागे देवने रास. पण ध्यान ठेवजात, ज्या लोकेशनी गलत करे ना त्या लोकेशना समयनुसार समय जवाब देस. म्हणून महादेवले प्रार्थना करतेस की महादेव तुमले बडाचले सुखी ठेव आणि गलत नका करजात. बस येले जीवन मा स्वतः बी सुखी राहा आणि दुसरा असले बी सुखी राहा. आणि हमेशा एकच प्रार्थना करजात की महादेव बडाचले सुखी ठेव जा. असं आते गणेश नगर 2 मायले तुम्ही देखू शकता. महादेवनी पिंड आडे स्थापना करा महिराने, आणि कशामुळे काय आणि काय त्यांनी व्यवस्था आहे पुरी जानकारी लिहूत आपण तेच ना पाहिजे. जर व्हिडिओ चांगला लागणार शेअर कर दे जात. बाकी महादेवनी इच्छा. दादा तुमचं नाव काय? रवींद्र रामकोडी. कोणता गाव नाही तुम्ही? निकुंभ. काय आहे महादेवनी पिंड जी तुम्ही आज स्थापना करी, काय त्याबद्दल काय सांगशात तुम्ही? काय नाही, आमची इच्छा ते गणपती टाइमले पिन आणलं होती पोरेसनी दुबारा लय घेतात ते भगवान कृपा होती ते वापस होणार ते आम्ही स्थापना करली सर्व एकता करी. दादा त्याचं म्हणणं असं आहे की गणपतीना टाइमले गणपतीना 7मा महादेवनी पिंड आणल होती आणि ते पिंड आणि गणपतीने विसर्जन करायला घेतात त्या, आणि विसर्जन करायला जात असताना हाई जी पिंड आहे ती गाडीना खाली बी उतार दिल होती. पण भगवान जाने आता तेच ना म्हणजे कोणी ठीक काय ते तर तेच बी आयडिया नाही कोणी ठीक होती ती वापस. राहुल इथलं काही आयडिया नाही, सर्व पोरे उतारी राहतात. ओके. मग त्यानंतर पिंडले कोणी ठेवे काय ठेवे ते आपले काही तुमले कवय माहित पडणं ती गोष्ट अर्धा रस्ता मावून होती सगळं. ओके. म्हणजे अर्धा रस्ता मा येवानंतर असं माहित पडणं की ती जी पिंड आहे महादेवनी ती वापस येगी. आणि शायद विचार करजात तुम्ही की वर्षो हजारो शेकडो वर्ष वेग्यात की ज्या महादेवना मंदिरमा फक्त 2 जण जाय टकल्या कराल ते 10वाना टाइमले, 12वाना टाइमले, 13वाना टाइमले. आज लोकेश वेटिंग कराना फक्त महादेव महाराजने सांगितले ना की 1 लोटा जल सभी समस्याओं का हल, बोल बम का नारा है बाबा एक सहारा है. म्हणजे विचार करा काहीतरी गोष्टी शायद. आणि महादेवले प्रार्थना करतेस की दरेक माय माऊली बिचारी सुखी राहो, दरेक भाऊबंद सुखी राहो आणि महादेव बडा असले सुखी ठेवा अशी प्रार्थना करतेस. बोलो हर हर श्री शिवाय, श्री शिवाय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जितला बी लोक व्हिडिओ देखतस रोज डेली मंदिर मा जा
आणि 1 लोटा जल जे बाबांनी सांगितले काहीतरी गोष्टी होतील ना. नाही तर विचार करा 4 पोरे राहतस घरमा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, तेच सुद्धा एक ठिकाणी कॉम्बिनेशन बनत नाही. आणि जर बाबाने एकच आवाजवर जर लाखोसनी जनसंख्यामा लोके जर 7-7 8-8 दिनभर राहतस तर काहीतरी गोष्टी होतील ना. म्हणून महादेवनी भक्ती आणि भक्ती हमेशा देखा असं नका सोचात की वो आम्ही महादेवनी भक्ती करा आणि महादेव काही आमनाकडे ध्यान देशील. एकदम सिंपल उदाहरण सांगत, जर माणूस 2 महिनाभर भुक्या राहिना ना, जर 2 महिन्यानंतर त्याला जेवण भेटलं ना तर 2 महिन्यानं जेवण तो एकच दिन मा करी लेवावली. जर समजिल्या त्याला 2 महिन्यानंतर जेवण बी भेटलं ना तर थोडं जेवण करीन तो, त्याला जेवढं जेवण लागणार आहे तेवढं जेवण करणार आहे तो. म्हणून भक्तीनं बी तसंच राहत की जसं तुम्ही भगवानवर तुम्ही श्रद्धा राहील, ज्याप्रमाणे तुम्ही इमानदारीतून राहशात त्याप्रमाणे भगवान बी तुमले तारे येईन. बाकी ध्यानमा ठेवशात तुम्हाला मनासारखा फक्त या आकडा आहेत 140 करोड लोक आहेत पुरी दुनियामा, सुखी कोणीच नाही, बडा दुखी आहेत. आणि ते दुःख न निवारण फक्त तो महादेव करावे. म्हणून फक्त मंदिर माझ्या आणि जे बी तुम्हाला संकट आहे त्यांनावर सोड द्या आणि महादेव तुमले बडासले सुखी ठेव. आणि शिवरात्री निमित्त महादेव बडासले सुखी ठेव अशी प्रार्थना करतात. बोलो हर हर श्री शिवाय, जय महादेव.